विधानसभेपूर्वी दिल्लीत दोन लोक भेटले। 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिलेली, आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत जनतेत जायचं ठरवले। शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। दरम्यान शरद पवार नेमकं काय म्हणाले तेही पाहूयात। लोकांनी हवं तसं लक्ष दिलं नाही। आता असंच आहे, विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला, दोन लोक, त्यांची नावं पत्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत, पण मी त्याचं लक्ष दिलं नाही। आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत आणि तुम्हाला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो। मला आश्चर्य वाटतं आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं। त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी वेळ घालून दिली। त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं, पण राहुल गांधींचं माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये, हा आपला रस्ता नाही। आपण लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा पाठिंबा मिळेल कसा होईल हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याकडे दुर्लक्ष। तर शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजपाचे नेते प्रवीण दरेकर जोडले जात आहेत। प्रवीणजी, मोठा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की विधानसभेपूर्वी दिल्लीत दोन लोक भेटले होते, 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देखील देण्यात आली होती। मला वाटतं हा आपल्याला गौप्यस्फोट वाटायचा असेल, पण मला बालबोध आणि हास्यस्फोट आहे असं या ठिकाणी वाटतं। बरं, कारण आपण जर बघाल तर आपल्याला ज्या क्षणी दोन जण भेटायला आले होते त्याच वेळेला आपण निवडणूक आयोग असेल, संबंधित तपास यंत्रणा असतील, इन्व्हेस्टिगेशन यंत्रणा असतील, पोलीस असतील, यांच्याकडे आपण तक्रार का दाखल केली नाही? आता आपण त्या ठिकाणी सांगताय की अशा प्रकारच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे म्हणून मी दुर्लक्ष केलं असं एका बाजूला बोलताय, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही त्यांना घेऊन राहुल गांधींना भेटायला घेऊन गेला होता। म्हणजे आपल्याला आपल्या स्वभावाप्रमाणे दोन्ही भूमिका निभावायच्या होत्या का? आणि जर त्या ठिकाणी आपल्याला दुर्लक्ष करायचं होतं, मग आता राहुल गांधी प्रेझेंटेशन देऊन निवडणूक आयोगावर त्या ठिकाणी आरोप टीका करत असताना, जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत असताना, त्यात आणखी भर घालण्यासाठी दुसरा गेम प्लॅन आपला टप्पा त्या संभ्रमावस्थेच्या प्रक्रियेतला आहे का? कारण हे क्रोनॉलॉजी जर आपण बघून घेतली तर राहुल गांधी बोलतात काय, आयोगावर संशय निर्माण करतात काय, जनतेला संभ्रमित करण्याचा केविलवाना प्रयत्न करतात काय, आणि आता लगेच 2 दिवसांनी पवार साहेब त्याच विषयावर शिळ्या कडीला ऊत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत। याचा अर्थ त्यांना आता जनतेच्या दरबारात जाऊन निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास राहिलेला नाहीये। त्याच्यामुळे लोकसभेला जसं खोटं नेरेटिव्ह पसरवून आपल्याला यशस्वी झालो, लाभ मिळवला, तशाच प्रकारे आता केंद्र सरकार कामं करतंय, राज्य सरकार एनडीएतली चांगली कामं करतायत, मग आता आपल्याला असं काहीतरी पाळपूद आणलं पाहिजे। या भूमिकेतनं सुनियोजित अशा प्रकारची त्यांची स्ट्रॅटेजी आहे। परवा राहुल गांधी बोलले, आता पवार साहेब बोलले, आणखी उद्या परवा टप्प्याटप्प्यानं केवळ निवडणूक आयोगावर आक्षेप, संभ्रम त्या ठिकाणी आणि जनतेच्या मनात फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय असं तुमचं म्हणणं आहे। आपल्यासोबत नाना पटोलेजी देखील जोडले जात आहेत। नानाजी, जर आपण पाहिलं प्रवीण दरेकर यांचं असं म्हणणं आहे की फेक नॅरेटिव्ह पसरवला जातोय, शिळ्या कडीला कुठेतरी ऊत आणण्याचा प्रयत्न आता केला जातोय, यावर आपली काय प्रतिक्रिया? मला एक कळत नाही, भाजपला एवढं काय ऊत आला आहे? आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो आणि उत्तर देतात भाजप।
दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की पवार साहेबांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या काळातच 6 महिन्याच्या पहिलेच ही भूमिका मांडलेली होती की माझ्याकडे लोक आलेली होती. पवार साहेबांनी काही राहुल गांधींकडे की लोक घेऊन नाही गेलेत ते दोन. त्यांनी सांगितलं की अशी माझ्याकडे लोक आलेत आणि लोक आले आहेत आणि आपल्याला ते 160 जागा निवडून द्यायच्या त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. पण राहुल गांधींनी सांगितलं की आम्हाला या पद्धतीचं मॅनिप्युलेशनच्या निवडणुका नाही लढायच्या आहेत. आम्ही लोकशाहीला पोषक असेल ज्या पद्धतीनं जे आपल्याला संविधानात आहे, लोकांच्या विश्वासाने या निवडणुका जिंकायच्या आहेत, आम्हाला मॅनिप्युलेशननी नाही. हीच भूमिका पवार साहेबांनी या ठिकाणी मांडलेली आहे. त्यामुळे आजच पवार साहेब बोलतात आहेत ही क्रोनॉलॉजी आहे, जे चुकीचं फिडिंग चाललेलं आहे ते तसं नाही आहे. पवार साहेबांनी 6 महिन्याच्या पहिले ही भूमिका मांडलेली होती. एक माझा मुद्दा असा आहे की निवडणूक आयोग आणि बीजेपी त्याला ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाला पाठीशी घालते आहे, ज्या पद्धतीनं राहुल गांधीजींनी अनेक ठिकाणचं एका इमारतीमध्ये 7,000 हजार मतं वाढवलीत, कुठं 1,800 मतं वाढवलीत, अशा पद्धतीचं त्यांनी विश्लेषण दिलेलं आहे. निवडणूक आयोगाने उत्तर द्यायचंय त्याला, बीजेपीने उत्तर द्यायचंच नाहीये. राहिलं लोकसभेतही या विषयावरची चर्चा केल्याचा प्रयत्न करतात, पण ते सरकार म्हणते की ही चर्चा इथं होऊ शकत नाही. निवडणूक आयोगाने त्याचं उत्तर द्यायचं आहे असं सरकारकडून आपल्याला पार्लमेंटमध्ये ऐकायला मिळते आहे. आपल्याला माहितीसाठी लक्षात येत असेल की ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीचे काउंटिंग झाल्यानंतर मी जेव्हा पहिली प्रेस घेतली होती त्यावेळेसच आम्ही मागणी केलेली होती की 46 लाख मतं महाराष्ट्रात कसे वाढले त्याची माहिती आम्हाला निवडणूक आयोगाने दिली पाहिजे. आणि दुसरी आम्हाला माहिती दिली पाहिजे की संध्याकाळच्या 5 वाजताच्या नंतर जे मतदान झालेलं आहे त्याचे फुटेजेस आम्हाला पाहिजे. मग त्याच्यानंतर ही गोष्ट लांबीत गेली. मग निवडणूक आयोगाला वाटलं की आपल्याला ही माहिती द्यावं लागेल आणि आम्ही उघडं पडू. मग त्यांनी एक निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला पत्र लिहिलं आणि 48 तासामध्ये केंद्र सरकारने त्या नियमामध्ये बदल केला आणि ते आपल्याला फुटेजेस देता येणार नाही या पद्धतीचं धोरण निवडणूक आयोगाने सांगितलं केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे. मूळ प्रश्न आहे की केंद्रातलं सरकार हे का लपवायला प्रयत्न करते आहे. निवडणूक आयोगाला काय आम्हाला फुटेजेसच पाहिजेत, आम्हाला काही कोणी कोणाला मतदान केलं ते नाही पाहिजे. तिथं लाईन किती लागलेली होती संध्याकाळी तीच लाईन आम्हाला पाहिजे. तर तेही माहिती आम्हाला द्यायचं नाही. या देशातल्या सामान्य माणसाला सुद्धा आता राहुल गांधींना ते निवडणूक आयोग म्हणतं की ऍफिडेव्हिट करा. या देशातल्या प्रत्येक माणसाला आपलं मतदानाचा प्रश्न विचारण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे आणि त्याला प्रत्येकाकडून ऍफिडेव्हिट मागणार का निवडणूक आयोग. मूळ प्रश्न आहे की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी माध्यम असतील, सत्ता पक्ष असतील, विरोधी पक्ष असतील आणि लोकांच्या मतानं सरकार आली पाहिजे ही अपेक्षित असेल तर त्याला या पद्धतीचं नाही हिंमत असेल या लोकांना तर या पण भाजपचं केंद्रातलं सरकार असो की राज्यातलं असो की देशातले सगळे लोक असोत या सगळ्यांनी निवडणूक आयोगाला या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायला भाग पाडलं पाहिजे. तरच लोकशाही वाचेल. नाही तर मॅनिप्युलेशनच्या निवडणुका समजा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून झाल्या तर लोकशाही जिवंत राहणार नाही. आणि म्हणून भाजपनी या पद्धतीची भूमिका मांडण्यापेक्षा जो संभ्रम निर्माण झालेला आहे आज देशातल्या जनतेच्या मनात की मतदानाच्या बद्दलचा हा संभ्रम निर्माण होणंच हाच लोकशाहीसाठी धोका आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी मिळून निवडणूक आयोगाला या प्रश्नाचं उत्तर मागितलं पाहिजे ही भूमिका आमची आहे. बर नाना पटोलेजी आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रवीणजी देतील. प्रवीणजी आरोप निवडणूक आयोगावर स्पष्टीकरण भाजपाचं का. नाही एक लक्षात ठेवा एकीकडे नाना भाऊ बोलतात लोकशाहीमध्ये आपल्या सर्व पक्षांची जबाबदारी आहे आयोगाला प्रश्न विचारण्याची. आपण बघा संविधानानं निर्मित केलेल्या ह्या यंत्रणा आहेत आणि त्यावर जेव्हा अविश्वास निर्माण होत असेल त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल त्यावेळेला स्पष्टीकरण कोणी देऊ शकतं. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीनं जर त्या ठिकाणी या विषयासंदर्भात भूमिका मांडली असेल तर त्याच्यात काही वाईट वाटायचं कारण नाही. ती भूमिका लोकशाहीने निर्मित असणाऱ्या आयोगाच्या विश्वासार्हतेच्या संदर्भात आहे आणि आपल्याला जर डाऊट आहे तर स्पष्टपणे निवडणूक आयोगाने यापूर्वीच तुमच्या सगळ्या प्रश्नांची लेखी उत्तरं दिलेली आहेत आणि आज पुन्हा तेच वेगळ्या पद्धतीत मांडण्याचा प्रयत्न आहे. आणि मग सारखं तुम्ही वाटेल ते आरोप जे संविधानानं बाबासाहेबांनी निर्मित ज्या संस्था आहेत त्यांच्यावर करणार असाल तर कोर्टात त्या ठिकाणी एक पद्धत आहे
की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट सांगता तेव्हा ऍफिडेव्हिट वर आपण सादर करा. सरकारला सुद्धा कोर्टात अनेकदा सरकार सांगतं की ऍफिडेव्हिट प्रतिज्ञापत्रात दिलं तर त्याचं गांभीर्य असतं. तर राहुल गांधींना गांभीर्यानं हल्ले घ्यायला लोक त्या ठिकाणी तयार नाहीत. मग कोर्टही त्या ठिकाणी बाबा तुमचे मुद्दे प्रतिज्ञापत्राद्वारे द्या, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो. आता जर आपल्या मनातच काही स्पष्टता असेल तर ऍफिडेव्हिट द्यायला काय प्रॉब्लेम आहे. परंतु यांना उत्तर नको आहे, यांना प्रश्न अनुत्तरित राहिला पाहिजे. एक बघा, आपल्याला झोपलेल्याला जागा करता येतं. झोपेचं सोंग घेतलेल्याला किती गडागडा हलवलं तरी त्या ठिकाणी तो उठत नाही. तसंच यांना आता त्या ठिकाणी उत्तर नको आहे. लोकसभेला खोटं नेरेटिव्ह त्या ठिकाणी पसरवून यश मिळालं, जनतेच्या दरबारात जायची ताकद राहिली नाही, क्षमता राहिली नाही, हिंमत राहिली नाही किंवा त्यांना विश्वास वाटत नाही. आणि केंद्र आणि राज्य सरकार आणि एनडीएच्या सरकारची कामं बघून जनता काय आपल्या दाद देणार नाही. मग दुसरा मार्ग कुठला, सोपा मार्ग, त्या संभ्रम निर्माण करा. निश्चित. राहुल गांधींनी प्रेस घेतली, प्रेझेंटेशन दिलं, पवार साहेब आता बोलले, उद्या परवा तिसरा बोलेल, आणि असं काही करून या निवडणुकांमध्ये आपल्या हातात काय लागेल का आणि निवडणूक यंत्रणालाच दोष देऊन त्या ठिकाणी अराजकता निर्माण करणं, अस्ताव्यस्त लोकशाही झाली पाहिजे, अशा प्रकारचा मला वाटतं यांचा गेम प्लॅन आहे. आणि त्या गेम प्लॅनचा पहिला टप्पा राहुल गांधींनी दिल्लीत प्रेझेंटेशन घेऊन घेतला, दुसरा टप्पा पवार साहेबांनी केलाय, आणि टप्प्याटप्प्यानंच अशा प्रकारचे प्रयत्न त्यांचे त्या ठिकाणी सुरू राहणार आहेत. परंतु जनता सुज्ञ आहे. लोकसभेला खोटं नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सपशेल लोकांनी हाणून पाडलं, आणि अशाच पद्धतीनं निश्चित. आता जनता यांच्या कुठल्याही नॅरेटिव्हला भीक घालणार नाही. अशा प्रकारचा यांच्या निश्चित. एक संदर्भातलं मोठा गेम जनमत प्लॅन त्या आहे ठिकाणी. असा आरोप आपण करताय. नेमका गेम प्लॅन कोणाचा आहे हे आगामी काळात कळेलच. धन्यवाद नाना पटोलेजी आणि प्रवीण दरेकर जी आपल्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.